स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नवाच वाद ओढवून घेतलाय। आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही तर शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं, म्हणजे शेतकरी नव्हे तर शासनच भिकारी आहे, असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलंय। तर मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। फडणवीसांनी कोकाटेंना तंबी दिली आहे। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी? शासन आहे। शासनच भिकारी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं हे वक्तव्य वादात सापडलंय। शेतकऱ्यांना देत नाही तर त्यांच्याकडूनच 1 रुपया घेतो, त्यामुळे शेतकरी नव्हे तर शासनच भिकारी असल्याचं वक्तव्य कोकाटे यांनी केलंय। काय शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी? शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। सरकारला भिकारी म्हणणं हा असंवेदनशीलतेचा कहर आहे, अशी टीका करत सुप्रिया सुळेंनी राजीनाम्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रानं देशातील सर्वात संपन्न असं राज्य बनवलं, त्या राज्याला भिकारी म्हणणं हा असंवेदनशीलतेचा कहर आहे। राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि जनतेच्या परिश्रमाचा हा अपमान आहे, हा कधीही सहन करणार नाही। शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री राज्यानं कधीही पाहिले नाही। सभागृहात रमी खेळून सगळ्यावर कडी केली। आजच्या पत्रकार परिषदेत राजीनामा देतील अशी अपेक्षा होती, त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच भिकारी म्हणून कळस गाठला आहे। आम्ही त्यांचा निषेध करतो। कोकाटेंनी शेतकरी आणि शासनावरून केलेले हे वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आता दुसऱ्यांदा तंबी दिली आहे। बघा, ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। रम्मी खेळण्याच्या मुद्द्यावरून अडचणीत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता हे नवं वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला।